वोटरची कट ऑफ डेट 1 जुलै 2025. फक्त सत्ताधारी पक्ष सोडले तर सगळे सर्वपक्षीय लोकांचा पक्षांचा विरोध असताना मतदार घेण्यासाठी एवढी घाई का? जोपर्यंत पारदर्शकता येत नाही मतदार याच्यामध्ये दुबार मतदार आहे, तिबार मतदार आहे, एका ठिकाणी एका जणांमध्ये 40-45 लोकांनी मतदान केलं असं असताना घाई मतदान घेण्याची. नाही, दुबार आणि तिबार मतदाराबाबत आम्ही पूर्णपणे उपाययोजना केलेल्या आहे. त्याची मी प्रक्रिया आपल्याला सांगितलेली आहे. जिथे दुबार मतदार तिबार मतदार आहेत तिथे आमचे लोक संबंधित मतदारांपर्यंत जातील आणि त्यांना विचारतील, त्यांचे ऑप्शन्स घेतील आणि जे मतदार त्या आव्हानाला प्रतिसाद देणार नाही त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेऊन आम्ही त्यांना मतदान करू देणार आहे. विरोधकांचा असाही आरोप आहे की निवडणूक आयोगाने सरकारच्या दबावाखाली काम करते, त्यांच्या सांगण्याप्रमाणे काम करते. कितपत तथ्य आहे? नाही, हे चुकीचं आहे. असं निवडणूक आहे कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही. विरोधकांनी काय ऍक्शन सांगितलं की एका घरामध्ये 40% जास्त मतदान चुकीचे पत्ते आहेत, तर त्या संदर्भात ती काही नाही, हे बघा, ऍक्च्युली आम्हाला यादी जी आहे मतदार यादी ही ऍक्च्युली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून मिळते. या यादीमध्ये आम्हाला दुबार तिबार मतदाराबाबत आम्हाला ऍक्च्युली कार्यवाही करता येतं, जी आम्ही केलेली आहे. सेकंडली, याच्यामध्ये काही क्लरिकल मिस्टेक्स असतील त्यासुद्धा आम्ही दुरुस्त करतोय, केलेल्या आहेत. आणि यामध्ये प्रभाग चुकलेला जर असेल तर प्रभाग ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो की ॲक्च्युली एका प्रभागामध्ये पाहिजे मात्र चुकीने दुसऱ्या प्रभागामध्ये गेला आहे, ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे. आणि विधानसभेच्या मतदार यादीमध्ये नाव आहे पण या मतदार यादीमध्ये नाव नाही आहे, ती सुद्धा आम्ही नाव त्यामध्ये इन्कॉर्पोरेट करतो. आम्ही ॲक्च्युली मतदानचं टक्केवारी वाढवण्यासाठी विविध वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन आम्ही घेतो आहे. त्यानंतर मग जिथे दुबार तिबार मतदार आहे त्या मतदारांपर्यंत आम्ही पोहोचतो आहे. आणि हे जे आमच्या स्तरावर जितकी काही आम्हाला मतदार यादीमध्ये आम्हाला ॲक्च्युली मतदार यादी जितकी स्वच्छ आम्हाला करता येईल त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करतो आहे. याशिवाय जिथे एका घरामध्ये अनेक मतदार दाखवले त्या संदर्भात मुख्य निर्वाचन अधिकारी यांनी याच्या आधी सुद्धा त्या संदर्भात खुलासा केलेला आहे. नाही, आम्ही याच्यामध्ये आचारसंहिताचा ऑर्डर काढलेला आहे. या आचारसंहितेच्या ऑर्डर्समध्ये मद्य आणि पैशाचे वाटप याच्याबद्दल सर्व प्रतिबंधक उपाययोजना केलेल्या आहे. पोलीस विभागाला प्रॉपर डायरेक्शन्स दिलेले आहे आणि यामध्ये सर्व बँका सर्व पतपेढ्या यांच्या व्यवहारावर पूर्ण लक्ष ठेवणार आहे. याशिवाय विविध प्रकारचे जे पोर्ट्स असतील, एअरपोर्ट्स असतील किंवा विविध ट्रान्सपोर्ट्स व्हेकल असतील या ठिकाणी सुद्धा पुरेशी उपाययोजना आम्ही करतो. मग तुम्ही हे मान्य करता का की या पूर्वीच्या निवडणुका झालेल्या आहेत लोकसभेच्या असू द्या विधानसभेच्या असू द्या त्यामध्ये सुद्धा हे दुबार त्यांनी मतदान केलंय, या निवडणूक आयोगाची चूक आहे? नाही, लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत मी काही कॉमेंट्स करणार नाही. नाही, याच्यामध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळाने माझी भेट घेतली होती. त्यावेळेस त्यांनी मागणी केली की ज्या मागणी केल्या त्या अनुषंगाने मी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत, जे 1 जुलैपासून 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत मतदार यादी मी
मागितलेली आहे, मात्र त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन भारत निवडणूक आयोगाकडून मला इसमें नाम निर्देशन पत्र जो है, नाम निर्देशन पत्र दाखिल करने की डेट है 10 नवंबर 2025। नाम निर्देशन दाखिल करने के लिए जो चालू करने की डेट है वो 10 नवंबर 2025। नाम निर्देशन पत्र दाखिल करने के लिए अंतिम जो डेट है वो 17 नवंबर 2025। नाम निर्देशन पत्र की जो छाननी है उसकी डेट है 18 नवंबर 2025। जहाँ पे अपील नहीं है वहाँ पे नाम निर्देशन पत्र पीछे लेने की अंतिम डेट है 21 नवंबर 2025। जहाँ पे अपील है वहाँ पे नाम निर्देशन पत्र वापस लेने की अंतिम डेट है 25 नवंबर 2025। निवडणूक चिन्ह जो है, निवडणूक चिन्ह और फाइनल लिस्ट ऑफ कंटेस्टिंग कैंडिडेट, इसकी डेट है 26 नवंबर 2025। मतदान दिन की डेट है 2 दिसंबर 2025। मत मोजनी यानी काउंटिंग की डेट है 3 दिसंबर 2025 और गवर्नमेंट गैजेट में निकाल पब्लिश करने की डेट है 10 दिसंबर 2025। एक क्वेश्चन है, उत्तर भारतीय विकास मंच से रजिस्टर्ड अनरिकॉग्नाइज्ड पार्टी है, चुनाव चिन्ह हमारा ऑटो रिक्शा है, तो उसके लिए क्या प्रक्रिया है? चुनाव नहीं आप रुक जाइए लोकांचा तुमच्यावरती विश्वास आहे, तुम्ही आतापर्यंत चांगलं काम केलं, पण आता या वेळेला मतदारांचा प्रचंड रोष आहे, त्यांना त्रास आहे आणि त्यांची नावं आलेली आहेत तुम्हाला मिळली। या अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण सुप्रीम कोर्टाकडे ही निवडणूक आणखी पुढे ढकलावी यासाठी आमच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केला? सर्वोच्च न्यायालयाने ऑलरेडी 31 जानेवारी 2026 डेट दिलेली आहे। 31 जानेवारी 2026च्या आतमध्ये सर्व निवडणुका कंडक्ट करायच्या आहेत। नाही, याच्यामध्ये प्रोव्हिजन एकदम क्लिअर आहे की नाम निर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी नाम निर्देशन पत्र दाखल करताना त्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र असेल तर अडचण नाहीये, मात्र नाम निर्देशन पत्र दाखल करताना त्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र नसेल, मात्र नाम निर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी त्यांनी स्क्रुटिनी कमिटीकडे अर्ज केला असेल आणि त्याची पावती जर दाखल केली तर नाम निर्देशन पत्र त्यांचं स्वीकारलं जाईल। मात्र ते जर निवडून आले तर त्यांना 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करणं बंधनकारक राहील। 6 महिन्याच्या आतमध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्यांनी दिलं नाही तर त्या उमेदवाराची निवडणूक ही रद्द होईल। नाही, आता ऍक्च्युअली बेसिकली नाम निर्देशनाची जी प्रक्रिया आहे ती आमच्या पर्व्ह्यूमध्ये आहे। एकदा तो निवडून आल्यानंतर गॅझेटमध्ये पब्लिकेशन झाल्यानंतर तिथे राज्य निवडणुकाचा रोल संपतो, त्याच्यानंतर रोल तो राज्य शासनाचा आहे। ऍक्च्युअली ही जी प्रक्रिया आहे ही ऍक्च्युअली आम्ही टूल दिलेला आहे आणि दुबार म्हणजे त्याला स्टॅम्पिंग नाही, दुबार ते संभाव्य दुबार आहे, संभाव्य दुबार। आता संभाव्य दुबार आमचे कर्मचारी ज्यावेळेस त्या मतदारांकडे जातील तिथे शहानिशा करतील त्यावेळेसच कळेल की तो खरोखर दुबार आहे किंवा नाही आहे। त्याच्यामुळे ही संख्या आता मला सांगता येणार नाही, कारण की ही संख्या ही प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळी आहे। ती या सर्व नगरपरिषदांमध्ये ती वेगवेगळी ती संख्या आहे आणि त्याच्यानंतर ही ऍक्च्युअली
ज्यावेळेस फायनल होईल, ज्यावेळेस हे संभाव्य दुबार मतदार आपण ऍक्च्युली व्हेरीफाय करू, त्यावेळेसच ऍक्च्युली आपल्याला ही संख्या समजेल आणि मतदानाच्या सर या साईडला राईट माघारीची तारीख नाही, माघारी घेण्याची तारीख आहे, हे बघा, अपील जिथे अपील नहीं है, आप हिंदी में बोलूया, जहां पे अपील नहीं है, जहां पे अपील नहीं है, यहाँ पे नाम निर्देशन पत्र वापस लेने की लास्ट डेट है 21 नवंबर। जहां पे अपील है वहां पे नॉमिनेशन वापस लेने की मुदत है 25 नवंबर। नाही, आता ऍक्च्युली जी मतदार यादी आहे, मतदार भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादी आम्हाला मिळाली। आमचे जे पॉवर आहे ते दुबार मतदार आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि याशिवाय ज्यांचे नाव त्याच्यामध्ये आलेले नाही ते सुद्धा आम्ही इन्क्लूड या मतदार यादीमध्ये केलेले आहेत आणि त्याप्रमाणे ही मतदार यादी फायनली आम्ही पब्लिश केलेली आहे। काय नाही, आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे, मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे। ही ऍक्च्युली आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो, आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो, एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट करतो। शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितलं मी, दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो, चुकीच्या प्रभागामध्ये गेला ती आम्ही बघतो, नाव इन्क्लूड झालं नाही, विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो, काही क्लरिकल मिस्टेक्स असेल, एरर असेल ते इन्क्लूड करतो। जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे, भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहेत ते भारत निवडणूक आयोगाचे आहेत। नाही, ते मी ऍक्च्युअली संख्या सध्या मी सांगू शकणार नाही, कारण की आता ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया प्रत्येक जे रिटर्निंग ऑफिसर आहे त्यांच्या स्तरावर सुरू आहे आणि त्यामध्ये ऍक्च्युअली फिजिकल व्हेरिफिकेशन आणि मतदानाच्या 2 दिवस आधीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील। मतदानाच्या 2 दिवस आधी एक्झॅक्टली आपल्याला दुबार मतदार किती आहेत एक्झॅक्टली, कारण की आता जे सॉफ्टवेअरने आयडेंटिफाय केलं ते संभाव्य दुबार आहेत, ते ऍक्च्युअल दुबार नाही, ते संभाव्य दुबार आहेत। सवाल ये है कि भले 100 लोग छूट जाए लेकिन एक बेगुनाह जो है उससे छुटा नहीं मिलेगा। सवाल यही है सारे पॉलिटिकल पार्टी उनका मतदान यहाँ हुआ है, उनका मतदान यहाँ हुआ है, आप जवाब देते वक्त ऐसे जवाब देने के लिए हमारी मदद के लिए आपके अध्यक्षता में अगर ये चुनाव हो रहे हैं तो आपको ऐसे नहीं लगता कि ये चुनाव विपक्ष और किसी एक के ऊपर भी अन्याय नहीं है, वो कितने हैं किसी आप लेते हैं नहीं लेते हैं क्या, और
कोणत्याही पक्षावर अन्याय होणार नाही आणि कुठल्याही मतदारांवर अन्याय होणार नाही. जो मतदार योग्य आहे, मतदार यादीमध्ये आहे आणि ज्याची या मतदारांची तपासणी प्रिसाइडिंग ऑफिसर लेवलवर पण होते, तिथे त्यांना पोलिंग एजंट किंवा प्रिसाइडिंग ऑफिसरला काही त्याच्यामध्ये डाऊट आला, तिथे सुद्धा ती तपासणी करू शकतात. नाही, मतदानाच्या 2 दिवस आधी एक्झॅक्टली जे फिगर्स आहेत ते अभी मेरे पास अप्रॉक्सिमेट फिगर नहीं है. सर्व पक्षाच्या बैठकीच्या अनुषंगाने आम्ही भारत निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवलेला आहे. 15 ऑक्टोबर पर्यंतची यादी द्यायला. त्याला अजूनपर्यंत रिस्पॉन्स नाही आहे. मी आधी सांगितलेलं आहे. सर, आपण जी निवडणूक जाहीर करता ही राष्ट्रीय पक्ष आणि काँग्रेस यांच्यासाठी आपण जी निवडणूक एक पूछे कोई हे बघा, 2005 मध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आपण आणली. 2005 मध्ये अधिनियमामध्ये तरतूद केली इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची. याशिवाय इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या संदर्भात वेगवेगळ्या सन्माननीय न्यायालयामध्ये पिटिशन दाखल झालेले आहेत आणि माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत न्यायालयाने निर्वाह दिला आहे की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर योग्य आहे. आपल्या कायद्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची तरतूद आहे. आणि नागरिकांकडून काही या संदर्भामध्ये आपण मागणी केली आहे. राष्ट्रीय पक्षाकडून मागणी केली आहे, ते राष्ट्रीय पक्षात निवडणूक करू. अशा बाबतीत जर त्यांच्या मनामध्ये शंका असेल आणि आपण म्हणता की मतदार यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तुम्ही अडॉप्ट करता, त्याच्यामध्ये ज्या शंका आहेत किंवा तक्रारी आहेत त्याबाबत आपण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे काय मत मांडलेलं आहे, त्यांच्याकडून काय मत झालेलं आहे की नाही, नसेल झालं तर पुन्हा आपण त्याच्यावरती काय भूमिका आहे? नाही, सर्वपक्षीय शिष्टमंडळाने महत्वाची जी मागणी केली होती की त्यांनी 15 ऑक्टोबर पर्यंत मतदार यादी मागितलेली होती आणि ती आम्ही भारत निवडणूक आयोगाकडे मागणी केलेली आहे. त्याचं उत्तर अजून आलेलं नाही. शेवटचं सगळ्यांना विचारू द्या, बाकीचे राहिले त्याचं होऊ द्या सगळ्यांना एकदा होऊ द्या. थांबा. तुम्ही आवाज नाही तुमचा आवाज नाही. व्हीव्हीपॅट नाही बघा. व्हीव्हीपॅट जे आहे, व्हीव्हीपॅट एक तर नंबर 1, 1 मिनिट मला उत्तर देऊ. व्हीव्हीपॅट जे आहे, व्हीव्हीपॅट आपल्या कुठल्याच अधिनियमामध्ये नियमामध्ये व्हीव्हीपॅटची तरतूद नाही आहे. नंबर 1. आपल्या काही स्थानिक स्वराज्य संस्था, काही स्थानिक स्वराज्य संस्था सोडून इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मल्टी मेंबर मल्टी पोस्टची तरतूद आहे. म्हणजे महापालिकामध्ये 4 मेंबर आहेत, नगर परिषदमध्ये 2 आहेत, आणि जिल्हा परिषदमध्ये 1 विभाग 1 गण. आणि अशी जी मल्टी मेंबर मल्टी पोस्टसाठी व्हीव्हीपॅट मशीन सध्या अस्तित्वात नाही आहे. सर्व स्टेट इलेक्शन कमिशनची टेक्निकल इव्हॅल्युएशन कमिटी यामध्ये स्थापन झाली आहे आणि त्या टेक्निकल इव्हॅल्युएशन कमिटीने व्हीव्हीपॅट संदर्भात टेक्निकल स्पेसिफिकेशन अजूनपर्यंत निश्चित केलेले नाही आहे आणि या दृष्टीने व्हीव्हीपॅटचा वापर आपण या निवडणुकीमध्ये करणार नाही. नाही, आता ऍक्च्युली 15 ऑक्टोबर पर्यंतची मतदार यादी आम्हाला प्राप्त झाली
तर कट ऑफ वाढवण्याबाबत योग्य तो निर्णय आम्ही घेऊ. मात्र अजूनपर्यंत आम्हाला ती यादी काही प्राप्त झाली नाही. देखो एक्चुअली दोबार मतदार के लिए अंडरटेकिंग तो एक है, लेकिन जो अधिनियम नियम में जो तरतूद है आइडेंटिफिकेशन के बारे में अगर कुछ यहाँ पे डाउट आता है आइदर प्रिसाइडिंग अफसर को या पोलिंग एजेंट को, तो वहाँ पे समरी इंक्वायरी करने की पावर प्रिसाइडिंग अफसर को है. और अगर उनको वहाँ पे अगर ऐसा दिखाई दिया कि वो समझो बोगस वोटर्स है तो उसको वो वोट नहीं करने देते. जो पोलिंग बूथ रहेगा क्या उसको इन्फॉर्म किया जाएगा कि ये जो वोटर है वो दोनों, हाँ वो वहाँ पे मार्क करेंगे, वहाँ पे मार्क करेंगे. यस. Regarding what? there is always the state has the opposition party has asked for a special summary revision before going ahead with this election. No, see, actually, as far as the summary revision is concerned, that is not our jurisdiction. Summary revision is a jurisdiction. Is there any response from the ECI? Like you are already written the ECI, and this is what the opposition. No, actually, no communication by ECI about either summary revision or intensive revision to us. इकतीस जनवरी के अंदर हमको सब इलेक्शन लेना है माननीय सुप्रीम कोर्ट के ऑर्डर से. ऑल इलेक्शंस हैज टू बी कंडक्टेड बाय 31st January अंडर एनी सर्कमस्टेंसेस. एक मिनिट नाही. See, number one, Honorable Supreme Court has given mandate to take all the election before 31st January 26. I have to follow that order. And we have taken appropriate measures as far as the voting list is, voters list is concerned, that are already elaborated in detail. नाही, जिथे संभाव्य दुबार मतदार आहेत तिथे डबल स्टार आहेत आणि ते मतदार यादीमध्ये ती नोंद आहे. याशिवाय ज्यावेळेस तो मतदार ऍक्च्युली पोलिंग स्टेशन इंडिकेट करेल ती सुद्धा नोंद त्याच्यामध्ये घेण्यात येईल आणि त्याच्यामध्ये इतर ठिकाणी त्याचं नाव जिथे जिथे येते त्यावेळेस तो कुठल्या मतदान केंद्रामध्ये आणि कुठल्या पार्टमध्ये तो मतदान करणार आहे हे सुद्धा इंडिकेट केलं जाईल. त्याच्यामुळे त्यांनी एका मतदान केंद्रामध्ये ऑप्शन जर दिला तर दुसऱ्या मतदान केंद्रामध्ये तिथल्या ज्या वर्किंग कॉपी ऑफ इलेक्टोरल रोल राहील त्याच्यामध्ये ती नोंद राहील की हा वोटर जो आहे या मतदान केंद्रामध्ये वोट करणार. हा लास्ट क्वेश्चन लास्ट टू क्वेश्चन हे तुम्ही तुमचं झालं. ऍक्च्युली ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की राज्य निवडणूक आयोगाने एक ऍक्च्युली आमच्याकडे एक टूल आहे. त्या टूलच्या आधारे आम्ही संभाव्य दुबार मतदार ऑलरेडी मतदार यादीमध्ये मार्क झालेले आहे त्याला स्टार आम्ही त्याला मार्क केलं. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सेम टूल वापरतो. शेवटचा प्रश्न एक मिनिट काय सांगू.
मनपा 3 सालपेक्षा जास्त झाले त्या आयुक्तांची बदली. जिथे मनपा आयुक्त 3 वर्षापेक्षा जास्त झालेले आहे ते ऍक्च्युली त्यांची बदली करण्यासंदर्भात ऑलरेडी मुख्य सचिव महोदयांना आम्ही कळवलेलं आहे. जर झाली नसेल तर विल टेक अप दॅट इश्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.